श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा दिवस. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशीही अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विषद केले आहे. एवढेच नाही तर जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे. या दिवसाला अख्खा तीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती, नरनारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती देखील असते. भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका देखील या दिवशी प्रसिद्ध आहे. नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असेही मानले जाते. वृंदावनाच्या श्री बांके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरणदर्शन होते. बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असते. एवढेच नाही तर कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय व अविनाशी होते. अक्षय तृतीयेचे हे एवढेच महत्त्व नाही तर अक्षय तृतीये दिवशी केल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजेच अक्षय पात्र भरणे, पितरांना जेवायला घालणे, या दिवशी काय करावे आणि काय करू नये या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया अक्षय पात्र कसे भरावे याबद्दल. अक्षय पात्र हे तांब्याचे, पितळेचे किंवा चांदीचे बनलेले असू शकते. हे पात्र स्वच्छ आणि नवीन असावे. पात्र भरण्याची तयारी करताना अगोदर ते स्वच्छ धुवून घ्या. पात्रामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून ते गरम करा आणि थंड झाल्यानंतर त्यातील ते पाणी अथवा दूध काढून घ्या. पात्र भरण्यासाठी तुम्हाला अक्षता, हळद, कुंकू, रोळी, चंदन, फुलं, मिठाई, नाणे किंवा दागिने ह्यांची गरज आहे. पात्र भरण्याची प्रक्रिया. पात्रात आधी अक्षता किंवा तांदूळ भरा. त्यानंतर हळद, कुंकू, रोळी आणि चंदन टाका. त्याच्यावरती मिठाई ठेवा. नाणे किंवा दागिने टाका. अक्षय पात्राची पूजा करताना पात्राला हळद आणि कुंकू लावा. रोळी आणि चंदन लावा. पात्रासमोर दिवा लावा आणि प्रार्थना करा. हे अक्षय पात्र भरल्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतात असे मानले जाते. अक्षय पात्र भरल्याने आपले भाग्य उजळते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुढील महत्त्वाची गोष्ट आहे पितृपूजेसाठी आवश्यक साहित्य. याची पूर्ण प्रक्रिया किंवा पूर्ण विधी हा आपण शेवट समजून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. पितरांचे फोटो किंवा त्यांच्या नावाचे तक्ते असावेत. पूजा साहित्य करण्यासाठी आपणाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं, नैवेद्य, भात, दूध, दही आणि पेढा इत्यादी सामान लागणार आहे. तेल किंवा तूप लावलेला दिवा देखील आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे. धूप आणि अगरबत्ती, स्वच्छ पाणी, ज्या पितरांना आवडत असतील त्या वस्तू, मिठाई आपणाला त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि समिधा ही अग्नीच्या ठिकाणी अर्पण केली जाते, ती देखील आपणाला लागणार आहे. पूजा करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. पितरांच्या फोटो किंवा तक्त्यासमोर याची मांडणी करायची आहे. नंतर तुम्हाला दिवा लावून धूप, दीप आणि अगरबत्ती लावायची आहे. पितरांच्या फोटोवरती अक्षता टाका आणि हळद कुंकू लावा. पितरांच्या फोटोला फुले अर्पण करा. नैवेद्य दाखवा. पितरांना प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप करा, जसे की ओम पितृभ्य नमः. समिधा अग्नीच्या ठिकाणी अर्पण करा आणि या दिवशी तुम्ही तुमच्या परीने अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तू दान करू शकता. पितरांना प्रार्थना करा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आभार व्यक्त करा. या दिवशी तुम्ही ब्राह्मण लोकांना जेवण देखील देऊ शकता अथवा तुमच्या परीने तुम्ही गरजू लोकांना दान करू शकता. 3.5 मुहूर्तामधील एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर अक्षय आणि तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय किंवा कधीही न संपणे, तसेच तृतीया म्हणजे 3. पण ही तृतीया तर प्रत्येक महिन्यात असतेच, पण वैशाख शुद्ध तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. शुक्ल पक्ष, वैशाख महिना आणि तृतीया यांचा अद्भुत मेळ म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन करतात.
तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरे करतात. या व्रताची पूजा आता आपण थोडक्यात समजून घेऊ. या दिवशी देवी अन्नपूर्णा देवीचे देखील पूजन करतात. एका चौरंगावर किंवा पाटावर गणपती, लक्ष्मी, विष्णू आणि देवी अन्नपूर्णा यांच्या मूर्त्या ठेवून त्याची षोडशोपचार पूजा केली जाते. तसेच या दिवसामध्ये किंवा या दिवसापासूनच आपण आंबा खायला देखील सुरुवात करतो. त्यामुळे कैरी आणि आंबा याचे नैवेद्य देखील दाखवले जातात. अजून एका चौरंगावरती मातीच्या भांड्यात माती घेऊन त्यावर तुम्ही गहू पेरून ठेवावे. याची धारण अशी की काही ठिकाणी आजच्या दिवसापासून पेरणीला सुरुवात होते. जमीन पेरणीसाठी तयार केली जाते. त्यावरती एका पाण्याने भरलेला माठ ठेवा. पाणी हे स्वच्छ असावे, कारण पूजा झाल्यानंतर हा माठ तुम्हाला गरजूंना दान करायचा असतो. त्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकावे. माठाच्या भोवती पंचरंगी धाग्याचे समकंकण बांधावे. या माठावर आंब्याचे डहाळे ठेवावे आणि त्यावर अजून एक छोटे मडके ठेवून त्यात आंबा ठेवा आणि थोडेसे तांदूळ घालावे. त्यानंतर त्यावर एक खरबूज ठेवा. या सगळ्याची पूजा करा. हे प्रतिमात्मक रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश होय. त्यानंतर नैवेद्य दाखवून पितरांसाठी हवन केले जाऊ शकते. त्यासाठी हवनकुंडात शेणाच्या गोवऱ्या, काळे तीळ, कापूर आणि तूप याचा वापर करा. तसेच यात नैवेद्याची देखील आहुती द्या आणि पितरांना आवाहन करा की त्यांनी आपल्या चुकांना क्षमा करावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम ठेवावे. या दिवशी आपण उपवास केलेला फारच चांगला असतो. सकाळी लवकर उठून स्नान करून मगच तुम्ही ही पूजा करा. असे म्हणतात की या दिवशी आपण दान देखील करावे. गरजूंना पाण्याने भरलेला माठ दान करा. उन्हाची झळ लागू नये म्हणून छत्री देखील दान करू शकता आणि पायातल्या चपला देखील तुम्ही दान करा. या दिवशी दानाचे खूप जास्त महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता. नवीन कामांना सुरुवात करू शकता. पांढऱ्या वस्तूंचे दान जसे की दही, दूध, साखर, खीर, शंख आणि पांढरे कपडे हे देखील तुम्ही दान करू शकता. गणेश, लक्ष्मी, विष्णू आणि कुबेराची पूजा करणे हे देखील या दिवशी शुभ मानले जाते. त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काटेरी झाडे कधीही खरेदी करू नका. काळे कपडे, धारदार वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू देखील खरेदी करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची पाने अजिबात तोडू नका. हे शुभ नाही. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी नवीन वस्तूची खरेदी करणे, दान करणे आणि पूजा हे शुभ मानले जाते. सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.